नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक प्रसिद्ध कादंबरी अलगूज हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 14वा भाग. आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा वाचन आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. अर्धा अश्विन संपत आला होता आणि बळी मानगावला गेला होता. त्यामुळे नांदगावच्या वरावरचं दडपण दूर झालं होतं. लोक मोकळा निश्वास घेऊ लागले होते. संध्याकाळी लक्ष जेवून बाहेर पडला. अंधारातून तो एकटाच मळ्याकडे निघाला होता. बाहेर अंधार मी म्हणत होता. गाव शांत झाला होता. सर्व काही निर्जन भासत होतं. लक्ष्याची मनस्थिती अलीकडे विचित्रच झाली होती. नामाने दिलेला दगा, बापूशी झालेली मारामारी, रंगुसाठी गावात झालेला बबरा, नामाच्या घराला लावलेली आग, बळीचा घरातील जबरीचा मुक्काम यानं लक्षाचं डोकं पार फिरलं होतं. एखाद दिवशी भाला घेऊन या मामाचा काटा काढावा असं त्याला वाटत होतं. तर कटलेल्या डोक्यानं विचार करीत तो चालला होता. त्यानं खारोतीचं घर मागे टाकलं. थोडं चालून तो पुढे आला आणि त्यानं समोर पाहिलं. तेव्हा डोंगराची आकृती भव्य दिसत होती. वारा कोंडला होता आणि ती भयंकर काळी रात्र थरथरत होती. एकाएकी लक्ष थांबला. त्याला पुढे वाटेवर कोणीतरी उभं असल्याचा भास झाला. मग तो दचकून वळून पाहू लागला. पण मागे एक धिप्पाड आकृती उभी होती. हे नामा आणि बापू आहेत. हे आपल्याला मारणार या भयंकर विचारानं तो गांगरला. आतल्यात हबकला. हे दोघं आपले जीवावर का उठले हे त्याला कळना. त्यानं ती वाट सोडली. तो सरळ देवळाकडे पळत निघाला. पळत पळत लक्षानं वळून पाहिलं तेव्हा त्या दोन्ही आकृत्याही पळत होत्या. त्या दोन्ही आकृत्या एकत्र येऊन लक्षाला भिडत होत्या. नागोबाच्या देवळात गुरुवानं घंटा वाजवली आणि लक्ष पायरीवर येऊन थांबला. देवळात गुरव आहे, आता भीती नाही असं वाटून त्याला जोर आला. त्यानं भाला सरळ धरला आणि तो प्रतिकाराला तयार झाला. परंतु मागल्या बाजूनं अंधारातून त्यातल्या एका माणसानं खसकन भाला मारला. लक्षाचा काळीज फुटलं आणि भाला पाठीकडून निघाला. मेलो लक्षानं आरोळी दिली आणि देवाच्या पायरीवर अंग टाकलं. घाव वर्मी लागला होता. काही क्षणाच्या धडपडीतच त्यानं डोळे मिटले. उरात भाला तसाच घेऊन त्याने पायरीवर प्राण सोडला. त्या दोन आकृत्या वाऱ्यासारख्या गेल्या आणि अंधारात गडप झाल्या. किंकळ ऐकून गुरव चमकला. कंदील घेऊन धडपडत बाहेर आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं लक्षाचा प्रेत पाहून त्याची बोबडीच वळली. त्याने एकदम बोंब ठोकली. पळा पळा, खून खून. गुरुवाची बोंब रात्रीचा ऊर चिरीत गावात शिरली आणि कंदील काठी घेऊन लोक देवळाकडे धावले. हा हा म्हणता गाव तिथे जमा झाला. उरात भाला घेऊन पडलेला लक्ष पाहून गाव भयभीत झाला. हनुमानात रांगच टाकलं आणि तो गडबडा लोळू लागला. हौसा ऊर बडून घेऊ लागली. त्या आक्रोशानं गावाचा काळीज पिरवटलं. लक्षाचा तो भयंकर अंत पाहून माणसं भयभीत झाली. काही वेळ कोणाच्या तोंडून शब्दच फुटना झाला. आपल्यातला एक माणूस असा बघता बघता गेला. या जाणीवेने प्रत्येक जण हळहळला. बायका पुरा रडू लागली. लक्षाच्या खुनाचा पंचनामा झाला. रिपोर्ट तालुक्याला गेला आणि दुसऱ्या दिवशी फौजदार खिल्लारे आपली पोलीस पार्टी घेऊन गावात दाखल झाला. एक जीप मोटार लोकल बोर्डाच्या खळबळीत मार्गाने धडपडत येऊन सावडी पुढे गपकन थांबली. लगेच चौकशीला आरंभ झाला. जाब जबान्या घेऊन खुनाचे धागेदार जुळवण्यासाठी फौजदार खिल्लाऱ्यानं आसपासची सर्व जागा तपासली. ज्या काही खुना मिळतील त्यांची नोंद तो घेत होता. नागोबाचं देऊळ अगदी ओढ्याकाठी होतं. देवळाच्या पायऱ्या अगदी ओढ्यात उतरल्या होत्या आणि शेवटच्या पायरीवर लक्ष पडला होता.
पुरातील भाला तसाच उभा होता आणि त्याचा निष्प्राण चेहरा पाहत नव्हता. गावकरी दूर उभे राहून पाहत होते. हा खून कोणी केला? हे काम बापूचं तरी असावं, नाहीतर एखाद्या मोहित्याचं तरी असावं, असं सर्वांना वाटत होतं. फौजदार अगदी सुई शोधावी तसा लहान सहा वस्तू पडताळून पाहत होता. प्रेताजवळच्याच एका झुडपात फौजदाराची नजर स्थिर झाली. तिथे एक नवं पायतान पडलं होतं. हे पायतान पाहून फौजदार खिल्लारांना आनंद झाला. त्यानं खिशातील रुमाल त्या पायतानावर टाकून कुणालाही दिसून न देता ते उचललं. जणू लक्षाचा खुनीच आपण रुमालात गुंडाळून खिशात घातला अशा थाटात चौकशीचं काम संपवून तो चावडीकडे परतला. फौजदार चावडी देताच मला बापूचा संशय येतो असं हनुमानं सांगितलं आणि मग बापूचा तपास सुरू झाला. परंतु बापू घरात नव्हता. लगेच बापू लक्षाचा खून करून फरारी झाला असं गावाचं मत झालं. मग अनेक बंदुकी बापूचा शोध करू लागल्या. नामा आणि रामा यांना अटक झाली. रामाची तर कंबरच खचली. तो वेड्यासारखा बडबडू लागला, माझा बापू गरीब आहे, त्यानं जन्मात कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही, तो खून कसा करील, असं तो बडबडू लागला. परंतु फौजदारानं तिकडे लक्ष दिलं नाही. प्रेत, भाला आणि पायतान घेऊन तो तालुक्याला रवाना झाला. दुसऱ्या दिवशी बळी आला. त्यानं प्रथम हनुमाला मिठी मारली आणि हंबरडा फोडला. असं तसं बोलून त्याचं सांत्वन केलं. मग दाबात म्हणाला, आता झालं गेलं विसरा, लक्ष्मण काय आता परत येणार नाही. पण मी त्याच्या वैराला जिवंत जळीन, तरच पाटलाचं नाव सांगेन. 2 दिवस गावात दाटलेला तो तंग वातावरण हळूहळू निवळलं. आता फौजदार परत येणार आणि लक्षाचा खुनी शोधून काढणार या विचारानं गाव गप्प बसला होता. पण बापू बरोबर पक्याही गावात नाही हे कळताच लोकांना धक्का बसला. कित्येकांनी बापू बरोबर पक्यालाही फरारी ठरवून टाकलं. लक्षाचा खून करून बापू फरारी झाला हे ऐकून रंगूचं काळीच फाटलं. ती बापू बापू करीत होती. तिचं मन बापू खून करील का याचा न्यायनिवाडा करीत होतं. बापू हे कर्म करणार नाही असं तिला वाटत होतं. पण मग तो फरारी का झाला? आता त्याला धरणं येईल, मग सरकार त्याला फाशी देईल. रंगूचं मन लक्षाच्या खुनापासून बापूच्या फाशीपर्यंत भरकटत होतं. फाशी हा शब्द ओठावर येताच तिला दरदरून घाम फुटत होता. दिवस मावळला. नांदगाव निश्चित पडला. गावावर ओसाड वातावरण पसरलं. लक्षाच्या खुनाची मरणकळा अंधारात वाढत होती. नामा गांजा उडून देव्हाऱ्यापुढे बसला होता. तो लक्षाचा खून कोणी केला म्हणून कौल लावित होता. खरं खरं सांगा म्हणून फौजदाराप्रमाणे देवाना धमक्या देत होता. राम अंगणात बसला होता. त्यानं गुडघे पोटाशी धरले होते. एक जुनी आठवण त्याच्या मस्तकात पेटत होती. त्या दिवशी घरात भाकरी नव्हती. बापू शाळेतून आला होता. त्यानं लक्षाला मारलं होतं. हनुमा खवळून आणला होता आणि गेला. मग दिवस बुडाला. बापूला भूक लागली तेव्हा आपण असंच अंगणात बसलो होतो. मग बापू भाकरी मागेल म्हणून आपण दौडलो आणि भाकरी भाकरी करीत बापू अंधारात तसाच पडून राहिला. नंतर गणू आला. त्याला चाकरीला गडी हवा होता. आपण बापूचे हाल सांगितले. गणूने भाकरी आणून दिली. मग बापू शाळा सोडून गणूकडे चाकरीला गेला. त्यानं 8 वर्ष चाकरी केली. घराचे पांग फेडले. चांगले दिवस आणले. पण आणि त्याच बापूनं खून केला. इतक्यात नामा पळत आला आणि म्हणाला, मी देवासनी कौल लावला, बापूनं खून केला नाही. लक्ष आपल्याच मरणाने मेला, त्याला कोण काय करणार. रामाला ते ऐकून बरं वाटलं. गुडत्याला काडीचा आधार तसा त्यानं नामाच्या देवाचा आधार घेतला. परंतु पुन्हा एक शंका येऊ लागली आणि तो म्हणाला, मग बापू आज 8 दिवस कुठं आहे? कर नाही तर डर का? बरं, मग बापू कुठे गेला ते पाहतो, असं म्हणून नामा देवाऱ्याकडे गेला. आणि त्याच वेळी बापू अंगणात आला. त्याच्याबरोबर पक्याही होता. त्या दोघांना पाहून रामाचं हृदय भरून आलं. तो लहान मुलासारखा रडत म्हणाला, बापू कुठं गेला होतास? रामा रडत असलेला पाहून बापू स्तंभित झाला आणि म्हणाला, नाना काय झालं? काय व्हायचं राहिलं या? रामा डोळे टिपीत म्हणाला, ह्यासाठी का तू जगलास?
आणि मला जगवलंस. तो लक्षाचा खून का केलास? कोण म्हणतोय? सारा गाव म्हणतोय. रामा हुंडा घेऊन म्हणाला. लक्षाच्या उरातला भाला तुझा होता असा गणू मोहित्यानं जाब दिला. असं म्हणून त्यानं आपली गाडी गुडघ्यावर घासली, रगडली. ते ऐकून बापू चिडला आणि पक्याला घेऊन तसाच गणू मोहित्याकडे गेला. दारातूनच त्यानं गणूला हाक मारली. आबा, बाहेर या. कोण आहे? गणू ढेकर देत सोप्यात आला. मी बापू घालवते. बापूचा आवाज त्या वाड्यात घुमला. रंगू धडपडून बाहेर आली. दार आडून बघू लागली. का आलास? गणूने विचारलं. लक्षाच्या उरातील भाला माझा होता अशी तुम्ही जबानी का दिलीत? बापून कडवट सुरात विचारलं. गणू म्हणाला, मला तसं वाटलं. मग हा भाला कुणाचा? असं म्हणून बापून आपला भाला गणूच्या बाजूला फेकला. तो गणूच्या कानाला चाटून एका खांबात रुतला. बापू म्हणाला, तो पहा आणि ओळखा. गणू चाचरला. पुढे जाऊन बापून पुन्हा आपला भाला परत घेतला. तशी रंगू झटक्यानं पुढे येऊन म्हणाली, बापू, तू लक्षाचा खून केलास? ते मी फासावर चढलो म्हणजे तू खरं समज. बापू म्हणाला, नवल एवढंच वाटतं की देवासारखी माणसं माझ्या जीवावर उठली, पण मी असा मरणार नाही. एवढंच बोलून बापू परत फिरला. एका माळाला बसून पक्या आणि बापू दोघं कितीतरी वेळ विचार करत बसले होते. शेवटी पक्या म्हणाला, बापू, तू आताच्या आता सड्यावर जा. मी येईपर्यंत खाली येऊ नका. इकडचा रागरंग बघून मी तिकडे येईन. रामा आणि नामा यांना भेटून बापू सड्यावर गेला आणि पक्या घरी गेला. ठरल्याप्रमाणे सकाळी फौजदाराची जीप येशीतून आत शिरली. थळात महार उभे होते. त्यांनी जोहार केला आणि फौजदार गरजला, चला चावडीवर, आज गुन्ह्याचा तपास लावायचाच, असा फौजदार निर्धार केला होता. चावडीत फौजदारीतच रामोशी धावले. गाव बावरून पेठेत जमला. एकच धावपळ सुरू झाली. प्रथम फौजदार ओरडला, रामोशा, त्या गुरुवाला बोलावून सवत संवारा घेऊन ये. आणि लगेच वळून त्यांना हनुमा पाटलाला हुकूम केला, पाटील, आमच्या जेवणाचा बंदोबस्त करा. हनुमा चमकला. त्याने वळून हिकम्या मागायला हुकूम केला, हिकम्या, वाड्यात जाऊन माझ्या साऱ्या कोंबड्या धरून काप. हिकम्या पळत निघाला. तसा हनुमा हळूच त्याला माघारी बोलावून म्हणाला, ए हिकम्या, अरे वाड्यात साऱ्या 2 कोंबड्या आहेत, त्यांना काय चुना होणार? जा इकडे तिकडं 4 कोंबडी धरून आण आणि जेवण आमच्या वाड्यात करा म्हणावं. पळ. हिकम्या गेला आणि रामोशानं गुरुवाला हजर केला. भोळा गुरु फौजदारा कसं तरी उभं राहिला. मनातल्या मनात देवाचं नाव घेऊ लागला. काय पुजारी? गुरुवाला निहाळीत फौजदार म्हणला, देवळाच्या पायरीवर खून झाला. तेव्हा कुठं होतास? मी 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 देवळात होतो सरकार. गुरु उठावरून जीप फिरवीत म्हणाला, मेलो अशी आरोळ्या ऐकून मी कंदील घेऊन बाहेर आलो. तेव्हा लक्षा पायरीवर धडपडत होता आणि 2 माणसं अंधारात पळताना मला दिसली. ती 2 माणसं कोण होती? फौजदारानं आपला आवाज एकदम चढवला. गुरुचं धाबादन आणलं. कावरा बावरा होऊन म्हणाला, मी आपणालाच ओळखलं नाही सरकार. बर, ते दोघं म्हणजे एक बापू आणि दुसरा त्याचा चुलता नामा होते, हे खरं का? तसं कसं सांगू सरकार? गुरु चेहरा पाडून मटकन खाली बसला. फौजदार रंगात आला होता. तो घडोघडी आपली तीक्ष्ण नजर लोकांवरून फिरवत होता आणि शब्द खणून काढीत होता. गणू मोहिता सरपंच म्हणून जवळच ऐटीत बसला होता. फौजदाराकडे आणि गुरुवाकडे बघत होता.
रामा आणि नामा यांना आणून मागच्या बाजूला बसवलं होतं. गावचा खंडू चांभार अवघडून उभा होता. स्वतःच्या मागे उभा असलेला पोलीस पाहून तो भेदारला होता. लक्ष्याचा खून आणि मला चंभाराला अटक का, हे त्याला कळत नव्हतं. तो वेड्यासारखा भलतीकडेच पाहत होता. फौजदाराची करडी नजर चुकीत होता. थोड्याच वेळानं आजूबाजूच्या गावचे सर्व चंभार गोळा करून पोलीस आले. चंभारांनीच चावडी भरली. लोकांना नवल वाटलं. आपले सर्व सगळे पाहून खंडूला बरं वाटलं. तो मनात म्हणाला, ह्या भानगडीत मी एकटाच नाही तर. भाल्याच्या काठीवरच्या हाताचे ठसे आणि ते एक पायतान या दोन वस्तूंच्या सुतावरून फौजदार स्वर्ग चढणार होता. परंतु बापूला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत काहीच करता येणं शक्य नव्हतं. म्हणून प्रथम बापूला अटक करण्याचा बेत ठरवून फौजदार उठला आणि तडाख्यानं चावडी बाहेर आला. त्याचवेळी बापू डोंगरात असल्याची खबर आली. तसा फौजदार गरजला, डोंगराला वेढा घाला, जागोजागी बंदुका रोखा आणि बापूला पकडा. मग पकडून लोकांना तिथेच ठेवून फौजदारही बापूच्या मागे निघाला. तसा गणू हळूच त्याच्या मागे गेला आणि म्हणाला, रावसाहेब, हे सर आजच्याला मिटल नव. परवाला माझ्या पुरीचं लगीन आहे. तीच धरली आणि ही मधीच भानगड झाली. लग्नाला तुम्ही कसं बी करून आलं पाहिजे. हो हो जरूर, असं म्हणून फौजदार डोंगराकडे निघून गेला. दिवसभर डोंगरात शिरून फौजदार हात हलवीत नुकताच परत आला. बापून सापडल्यामुळे वड्याचं तेल वांग्यावर या म्हणीप्रमाणे तो आपला राग चांभार मंडळीवर पाकडीत होता. चांभारांकडे वळून म्हणाला होता, हे पाहतात तुम्हापैकी कोणा बांधलं, कोणासाठी बांधलं, कधी बांधलं, खरं बोला. खोटा बोलणाराची मी कातडी सोलून काढीन. मला खिल्लारे म्हणतात. खुनाच्या जागेवर सापडलेलं ते एक पायतान सर्व चांभारापुढे नाचवीत खिल्लारे फौजदार बोलत होता. दिवस फक्त कासराभर उरला होता. पश्चिमेला किरणांचा झगझगाट झाला होता. हळूहळू अंतर संपवीत सूर्य खाली घरंगळत होता. त्याच्या भोवती गुलाबी ढगांनी गर्दी केली होती. त्या ढगात सोनेरी किरण कालावली जात होती. संध्याकाळी पुन्हा बरीच मंडळी फौजदारांना चावडीत बोलावली होती. हनुमा पाटील दमगीर झाला होता. संध्याकाळच्या सरकारी जेवणाची तयारी करून तो आला होता. खुनाचा तपास करून फौजदार परत जाईपर्यंत गावात कोंबडं उरणार नाही, असं तो मनात म्हणत होता. फौजदाराच्या हातात असलेलं ते एकटं पायतान पाहून सर्व चांभार भावी झाले होते. एखाद्या पिसाट वाघाकडे पाहावं तसं ते फौजदाराकडे पाहत होते. मग सर्वांनी एकमेकाकडे पाहिलं, माना खाली घातल्या आणि त्या नकारार्थी हलवल्या. नाही सरकार, हे आमचं नवं, खंडून उत्तर दिलं. तसा फौजदार संतापला. क्षणात तो उग्र झाला आणि म्हणाला, हे तुमचं नवं, मग कुणाचं, तुमच्या बापाचं का माझ्या बापाचं? बोला, बोला, कोणी बांधलं हे पायतान? सांबारानं नाही बांधलं तर का कोणी बामणानं बांधलं? नीट ओळखून नीट सांगा, नाहीतर एकेकाचे साल्टे सोलून काढीन. फौजदाराच्या शब्दाने चांभार हादरले. खरंच हा फौजदार नसून खाटी काय, असं वाटून एक म्हातारा चांभार म्हणाला, अरे सरकारांचं म्हणणं खरं हाय, नीट ओळखा आणि द्या जबाब. मग खंडू चांभार रड्या रड्या चेहरा करून म्हणाला, हे पायतान म्याच बांधलं. छान. खंडूचा जबाब ऐकून फौजदार संतुष्ट झाला. खुर्चीवर रेलून विजय मुद्रा करून म्हणाला, चांभार मंडळी, मी पूर्ण ओळखतो. लकडी वाचून मकडी वाटणीवर येत नाही. मी काही काल फौजदारीचं खवगीर अंगावर घेतलेलं नाही. हे मी 25 वर्ष वागवीत आहे. इंग्रजासारखं मोठं सरकार माझ्या डोक्यावरून गेलं आहे आणि आता हे आपलं सरकार आहे. हे एवढं सांगायचं आहे ते एवढाच की मी फौजदार आहे, दरवेशी नव्हे. हे पायतान कोणासाठी बांधलं होतं? बोल खंडू. खरं आहे सरकार. काय खरं आहे?
फौजदार ओरडला. अजून खरं बाहेर आलेलं नाही. हे पायतान कुणाला बांधून दिलं होतं? सांगतो, खंडू संपर्क म्हणाला. हे हे म्या बापू खरं त्याला ऐकलं. शाबास. फौजदारानं ताडकन उडी मारली आणि म्हणाला, आता खरं बाहेर आलं. खरं कधीच मरत नसतं. पण इतक्यात बापूच येऊन फौजदारापुढे उभं राहिला. कोण तू? फौजदारानं विचारलं. मी बापू खारोदे. बापू उतरला. तू एक नंबरचा डांबरट आहेस. फौजदार हर्षभरीत होऊन म्हणाला. भाला घेऊन हजर झालास. हिंमतवाला आहेस. बैस खाली आणि हे पायतान घाल पायात. बापू स्वतः हजर झालेला पाहून पेठेतील लोक चकित झाले. चावडी पुढे गर्दी वाढली. फौजदारानं बापूच्या पायातील पायतान निरखून पाहिलं. मग आपल्या हातातील त्या पायतानाशी त्याची तुलना केली. दोन्ही एकाच बांधणीची सारखीच वाटती. कोणाच्या घोटाळ्यात पडला? कारण बापूची दोन्ही पायतानं त्याच्या पायात होती. आपल्या हातातील ते एकटं पायतान पुढं करून फौजदार म्हणाला, हे पायतान कुणाचं? मला माहित नाही. फौजदार मध्येच थांबला. त्यानं चावडीत बसलेली इतर सर्व मंडळी बाहेर काढली. चावडी रिकामी झाल्यावर त्यानं पुन्हा चौकशीला आरंभ केला. हातातील पायतान बापू पुढे टाकून म्हणाला, हे पायतान पायात घाल पाहू. बापून त्या पायतानात जबरीनं पाय घातले. पण ते बापूच्या पायाचं नव्हतं हे उघड दिसत होतं. खरखर फौजदाराचा चेहरा उतरला. हे तुझं नवं? माझं माझ्या पायात आहे. मग हे कुणाचं? ते मला माहित नाही. लक्षाचा खून झाला तेव्हा तू कुठं होतास? मी सांगलीत होतो. कशाला गेला होतास? लष्करात भरती व्हायला. मग हा खून कोणी केला? फौजदार चिंतातुर होऊन म्हणाला. मग खुनी दुसराच कुणी असला पाहिजे. बापूचा यात काहीच संबंध नव्हता. फौजदाराचा नाईलाज झाला. त्यांना बापूला घरी जायला परवानगी दिली. बापू बाहेर जातच तो खंडू चांभाऱ्याकडे बघून म्हणाला, खंड्या, असंच पायतान तू आणखी कोणाला बांधून दिलं होतंस? बोल बोल बोल, आत्ताच्या आत्ता बोल. फौजदाराचा तो पिसाट चेहरा पाहून खंडूच्या अंगात कापरं भरलं. काकुळतीला येऊन तो म्हणाला, बोलतो बोलतो सरकार. असाच एक जोड म्या 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 करू नको. स्पष्ट बोल काय ते. फौजदार कडाडला आणि खंडू चटकन म्हणाला, म्या मानगावच्या मान्या रामोशाला दिलं होतं. बस खाली. फौजदार खेकसला तसा बंडू खाली बसला. एकाएकी फौजदार उठला. छाती काढून पोलिसांना म्हणाला, बंदोबस्तानं जा आणि मान्या रामोशाला धरून आणा. मान्या रामोशी हजर झालाच पाहिजे. रामोशी बिलंदर आहे. नीट हाताळून घेऊन या. जा. पोलीस रायफली तयार करून निघाले. तोच हनुमा पाटील धावत आला आणि म्हणाला, रावसाहेब, वाड्यात मानगावचं पाहुणं आले ती. तो परवानगी. कोण कोण आलाय? फौजदारानं आपलं खुरपं लावलं. हनुमा म्हणाला, मानगावात माझी सासूरवाडी. आपल्या गणू मोहित्याची लेख माझ्या मेवण्याला दिली. उद्या हळदीनी परवा लगीन. फौजदाराच्या डोक्यात एकदम विचार चमकला. वराड न्यायला कोण आला आहे? त्यानं विचारलं. बळी पाटील आले आहेत का? त्याच्या भाऊकीपैकी कोणी आलाय? माणसं आली असतील ना? तर हनुमा म्हणाला, 5 गाड्या आल्या ती. 7-8 गडी आहे ती. 2 रामोशी आहे ती. रामोशी कोण आहेत? फौजदारानं सहज विचारलं. हनुमा म्हणाला, तो माना रामोशी आणि बुधा रामोशी. हे ऐकून फौजदार चमकला आणि म्हणाला, बस बस. त्याला आनंद झाला. त्याने एकदम पोलिसांना खुणावलं आणि हनुमाला घरी जाण्याची परवानगी दिली. मग एक एक पोलीस गेला आणि थोड्याच वेळात हनुमाच्या वाड्यातून ते मान्याला घेऊन आले. मान्या आलेला पाहताच फौजदारांना पोलिसांना हुशार केलं आणि म्हणाला, या नाईक, बरं आहे का? मान्या बावरला होता. जाळ्यात वास सापडावा तशी त्याची स्थिती झाली होती. फौजदार तीक्ष्ण नजरेनं रामोशाला निरीक्षित होता. एकदम टाचा उचलून चवड्यावर उभे राहून ते पायतान पुढे करून म्हणाला, हे पायतान कुणाचं आहे नाईक? मला काय ठावं?
प्रसंग ओळखून माने रामुशानं तोंड द्यायला सज्ज झाला असतो. सुरुवातीलाच त्यांना काठावर केल्या आणि फौजदार हसला. हातातील ती वाहन पुढे टाकून शांतपणे म्हणाला, ही वाहन पायात घाल पाहू. जे तुम्हाला माहित नाही ते आम्ही जाणतो, घाला ते. मान्या पाय घालताना पाय वाकडा केला. फौजदार गरजला, हरामखोरा, पाय सरळ घाल. फौजदार एकेरीवर येताच पोलिसांनी बंदुकी ताट केल्या. मान्याभोवतीचं वातावरण तंग झालं. फास अलगद आवळला गेला. मानेच्या पायात पायतान बरोबर बसलं. फौजदाराला हर्ष झाला आणि म्हणाला, दोस्ता, आता मला त्रास देऊ नको आणि तूही स्वतःला करून घेऊ नकोस. आता मला या पायतानाच्या जोडीचं दुसरं पायतान देऊन टाक. कुठे आहे दुसरं पायतान? मान्यावर अचानक बाका प्रसंग उतरला होता. क्षणाक्षणानं तो संकटात ऋतू लागला. त्याच्यापुढे फौजदार खिलारीनं भयंकर अवतार धारण केला होता. मिशा पिंजारून तो मान्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात जाळ भडकला होता. तो कृतांत काळासारखा भासत होता. लक्षाचा खून कुणी केला हे विचारण्याऐवजी फौजदार मान्याकडे ते एका पायतानाची मागणी करत होता. हे त्याचं तंत्र होतं. मान्या काहीच बोलत नव्हता. त्याच्या मुख्या मुद्रेची खिलाडींना चीड आली आणि तो सर्व शक्ती कोटून ओरडला, या बेरडाला आधी बेड्या ठोका. सुतकी पुढे दगड तोंड पसरतो ही याला कळल्याशिवाय हा बोलणार नाही. पोलीस धावले. त्यांनी मान्याला बेड्या ठोकून जेरबंद केलं. मग मात्र मान्या घाबरला. सर्वत्र पाहू लागला आणि फौजदार अंगात आल्यासारखा करत म्हणाला, मान्या, बोल बोल, ते एक पायतान कुठे आहे ते सांग. सावडी जणांली. वातावरण थरारलं आणि मान्या हळूच म्हणाला, हा, कुठं आहे तेवढं सांग. फौजदार चिरकला. मान्या म्हणाला, बळी पाटलाच्या हिरीत. बस. फौजदार आनंदाने ओरडला, मान्याचं जेवण आमच्या पंक्तीला होणार. बाकी सर्व आरोपींना सोडून द्या. सांबाराच्या गळ्याचा दावा सुटताच त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला. बघता बघता चावडी खाली झाली. जेवण तयार असल्याची वर्दी देण्यासाठी पाटलाचा माणूस आला. त्याला फौजदारानं तंबी दिली आणि म्हणाला, आज आम्ही चावडी सोडणार नाही, आम्ही चावडीतच जेवणार. हनुमाचा माणूस आला तसा परत गेला. मग फौजदार म्हणाला, मान्या, या खुनाचं कारण काय आणि हा खून कोणी कोणी केला? तिचं असं झालं, मान्या सांगू लागला. फौजदार कानात प्राण आणला आणि मान्या म्हणाला, बापू खारोते, नामादेव ऋषी आणि लक्ष्मण पाटील ही 3 माणसं मारायची असं बळी पाटलांनी आम्हाला सांगितलं. कारण एका रात्री मेंढरावर गेलो असताना मला आणि धन्याला बापूनं भलताच मार दिला होता. लक्ष रंगूच्या मागे लागला होता. ही रंगू कोण? फौजदारानं मध्येच विचारलं. ती गणू मोहित्याची लेख. आता बळी पाटलाचे भावजो होणार नाहीत कधी. मान्यानं उत्तर दिला. म्हणजे ही खुनाखुनी त्या पोरीसाठी म्हणायची? फौजदारानं शेरा मारला. निश्चित हसून म्हणाला, बर, नामादेवरुषानं काय केलं म्हणालास? तिनं बळी पाटलाचा अपमान केला. मान्या उत्तरला. बर, लक्षाच्या खुनाच्या वेळी काय काय घडलं? फौजदारनं विचारलं. सर्व स्पष्ट सांग. मान्यानं उत्तर दिलं. त्या रात्री मी आणि बळी पाटील आम्ही खरं म्हणजे बापू खारोत्यावर आलो होतो. परत त्याच दिवशी तो सांगलीला गेल्याचं समजलं. मग आम्ही दोघे नामादेवरुषावर दबा जाऊन बसलो. पण नामा घरातून बाहेरच येईना. इतक्यात लक्ष आला. बळी पाटील म्हणाला, हाणूया. आम्ही लक्षाचा तानपटाकडून देवळाजवळ त्याला गाठला. मी म्हणत होतो, जीव मारू नका, 2-2 दणकी देऊन चलूया. पर बळी पाटलानं गैर केलं. त्यानं खसकन भाला मारला. तसा लक्षावर ओरडला. गुरव कंदील घेऊन आला. त्या गडबडीत पळताना माझं हे पायतान सटकलं
निपडलं. फौजदारांना मानेची जबानी नोंदली. मग 2 पोलीस घेऊन तो बाहेर गेला आणि दबक्या आवाजात त्यांना म्हणाला, तुम्ही दोघं आताच्या आता माणगावला चला. बळीला भेटून सांगा की मान्या रमेशानं गणू मोहितेशी मारामारी केली. लवकर चला आणि त्याला चूस करून घेऊन या. जा. 2 पोलीस माणगावला पाठवून फौजदार चावडीत येऊन म्हणाला, मान्यावर कडक पहारा असू द्या. पळायचा प्रयत्न झाला तर गोळी घाला. धन्यवाद.